सो नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता बट डिले करत हा व्हिडिओ आता 2025मध्ये बनत आहे. हां, सो व्हिडिओ हा ना माझ्या सबस्क्रायबरसाठी असेल ना व्हिडिओसाठी असेल ना, म्हणजे असं रीच वाढावी म्हणून पण नाही, जस्ट फॉर द सिनॅरिओ की मी 4-5 वर्षानंतर मी स्वतःला जेव्हा बघेल व्हिडिओजमध्ये तर माझ्यामध्ये काय काय चेंजेस झाले असतील आणि काय काय सध्या मी करत आहे त्या रिगार्डिंग मला पुढे जाऊन कळेल. ठीक आहे, आता मी शॉर्ट सांगतो की 2021मध्ये जी स्टोरी आहे ती मी तुम्हाला कंटिन्यू करून सांगणार आहे. जेव्हा मी केदारनाथ केला होता, सो त्यावेळेचा सिनॅरिओ कसा होता की कोविड झाला होता ऑलमोस्ट 1 वर्षानंतर. 2021मध्ये मी ऑक्टोबरला ट्रेन तिकीट बुक केलं होतं जम्मू टू लद्दाख. सो मला लद्दाखला जायचं होतं. मला लद्दाखला जायचं होतं आणि लद्दाख माझ्या दोन वेळापासून माझा मिस झाला आहे. ठीक आहे, सो माझी ट्रेन मिस झाली होती बँद्रा टू जम्मू ट्रेन होती. बँद्राला मी घरी रिझन काय सांगितलं होतं की मी कॅम्पला जाणार होतो. NSS कॅम्प असतो कॉलेजमध्ये, तसंच माझा म्हणजे युनिव्हर्सिटीचा एक कॅम्प झाला होता. त्यानंतर मी स्टेट लेवलचा एक म्हणून असं सांगणार होतो की माझा एक कॅम्प आहे, त्या रिगार्डिंग मी चाललो आहे. पण घरात हे लद्दाखला जायचं हा रिझन सांगितला नव्हता, कारण घरचे खूप स्ट्रिक्ट होते फॉर ट्रॅव्हलिंग. म्हणजे मी पण सोलो जात होतो त्यात, आणि मग तो घरचे त्यावेळेला अशी म्हणजे घरचे सोडत नव्हते युजली. सो मला कसं पण करून मला ट्रॅव्हलिंग करायचं असं त्यावेळेला डोक्यामध्ये थॉट चालू होते की एकटं करायचं, एकटं ट्रॅव्हलिंग सोलो कुठेतरी जायचं. सो मी निर्णय घेतला आणि मी बॅकपॅक केली आणि स्ट्रेट स्टेशनकडे निघालो. स्टेशन पोचताच 5-10 मिनटानंतर पोचल्यानंतर कळलं की ट्रेन मिस झालेली आहे माझ्याकडून. सो ऑलमोस्ट थोड्या वेळ वाट बघितली की काय करता येईल. सो डिसाईड केलं की तिकडे माझा सिनॅरिओ कसा होता की मी जम्मूवरून लद्दाखला जाणार होतो आणि तो जो डिस्टन्स आहे तो मी हिचॅकिंग करणार होतो. सो हिचॅकिंग म्हणजे तुम्हाला सांगतो, हिचॅकिंग हे मोस्टली इंटरनॅशनल ट्रॅव्हलर जर तुम्ही बघितलं असाल किंवा इंडियन आता ट्रॅव्हलिंगसुद्धा व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असाल की खूप लोक लिफ्ट मागून ट्रॅव्हलिंग जर्नी त्यांची असते ती कंटिन्यू करतात. सो त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्या ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला खूप गोष्टी शिकायला भेटतात, फ्रॉम पर्सन, फ्रॉम नेचर, फ्रॉम परिस्थिती. सो तुम्हाला खूप सारे सिच्युएशन असतात, त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला तुम्हाला पडल्यानंतरच कळतं की तुम्ही या सिच्युएशनला कसं टॅकल करता. सो ह्या साऱ्या गोष्टी त्यावेळेला मला शिकायला भेटल्या आणि खूप साऱ्या स्टोरीज त्यावेळेला मला जनरेट झाल्या, ज्या आता पण आहेत. सो त्या स्टोरी मला सांगायच्या, ज्या मी व्हिडिओमध्ये शेअर करू नाही शकलो. सो 2021मध्ये ऑक्टोबरमधून मी जर्नी स्टार्ट केली होती. तिथून जी ट्रेन मिस झाल्यानंतर माझ्यामध्ये थॉट चालू होते काय करायचं. त्यात 5-6 वाजले होते आणि मी तिथून बँद्रापासून मी लिफ्ट मागून स्टार्ट केलं. ते मी मीरा भाईंदरच्या पुढे मी गेलो, बाईक थ्रू गेलो होतो, कारण त्यावेळेला माझ्या हातामध्ये गिम्बल होतं आणि त्यामुळे खूप लोक यूट्यूबर त्यांना असं समजून खूप लोक बाईकर्स मला लिफ्ट देत होते युजली. सो मी वसईपर्यंत गेलो. वसई पुढे मी घोडबंदर रोडपर्यंत गेलो. घोडबंदर रोडच्या इथे पुढे रस्ता जातो नाशिक ते गुजरात, म्हणजे गुजरातला स्ट्रेट रस्ता जातो जो डायरेक्ट हरियाणा ह्या करत पुढे जम्मूला पण जातो तो रस्ता. ठीक आहे, सो पुढे काय झालं की मी 6च्या दरम्यान वाट बघत होतो लिफ्टची वसई साईडला, आणि खूप अंधार होत चालला होता आणि खूप माइंड थॉट चालू होते. आणि त्यावेळेची माझी फर्स्ट ट्रिप होती ती, आणि सोलो होती, आणि माझ्या कुठलाच एक्सपिरियन्स नव्हता की ट्रॅव्हलिंगचा त्यावेळेला. आणि आउट ऑफ महाराष्ट्र मी फर्स्ट टाईम चाललो होतो, आणि रिटर्न घरी यायचं माझे थॉट चालू होते डोक्यामध्ये की रिटर्न आता घरी जाऊया, खूप टाईम झाला माझ्याला. आणि अंधार होत चालला आणि त्यात लिफ्ट मी रोडवरती उभा राहिलो आणि लिफ्ट मागतोय. आणि तो जो एरिया होता खूप क्वाईट होता, म्हणजे एकदम खूप शांत होता, आणि फक्त म्हणजे रोडवरती फक्त मोठमोठ्या गाड्या जात होत्या, छोट्या गाड्या भाव पण देत नव्हते, बघत पण नव्हते. आणि मी खूप तिथे लोकांना पण विचारलं, ट्रक्स ड्रायव्हरना, की मला इथून फक्त निघायचे जिकडे पण तुम्ही जात असाल, हरियाणा साईडला, राजस्थान साईडला, गुजरात साईडला, कारण त्या मोस्टली गाड्या होत्या माल वाहतूक, म्हणजे खूप सारे लगेज त्यांच्याकडे होते, खूप सारे गुड्स होते त्यांच्याकडे, जे ट्रान्सपोर्टेशनमध्ये लॉंग स्टेट कवर करतात. सो मी त्यांना रिक्वेस्ट करतो की मला प्लीज इथून मला बाहेर जायचं आहे. ॲटलीस्ट तुम्ही कुठेही जात असाल तर मला सोडा तिथे, ॲटलीस्ट गुजरातपर्यंत जात असाल किंवा स्मॉल कुठेही, तर मला फक्त ही नाईट घालवायची फक्त. सो त्या सिनॅरिओमध्ये मला कोणीच हेल्प केली नव्हती, आणि खूप वेळ जात होता आणि खूप फिअर येत होतं की रिटर्न जायचं. आणि तोपर्यंत माइंडमध्ये येत होतं की रिटर्न आपण लिफ्ट मागून रिटर्न जाऊया मुंबईला, आणि एक वेळ कुठेतरी स्टे करूया रात्री हॉटेलमध्ये, आणि नंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला घरी जाऊ. सो तेवढ्यात काय झालं की एक ट्रक ड्रायव्हर आला.
त्याचं नाव होतं सोनू भैया. हां. सो तो मला डायरेक्ट म्हणजे समोर आला आणि डायरेक्ट विचारलं ना काय नाही, बैठो भाई बैठो. मला असं क्लिक नाही झालं की त्याला काय बोलू. मग मी डायरेक्ट बॅग बिग घेतली आणि मी ट्रकमध्ये चढलो. आणि त्याने मला ना विचारलं तू कुठे चालला आहे, ना तुझं नाव काय, ना काहीच नाही विचारलं, तुला जायचं आहे कुठे, काहीच नाही विचारलं. जस्ट बोला की आ जाओ. बसलो, नॉर्मल झालो, स्टेबल केलं माइंड. मग आमचं बोलणं सुरू झालं. मग त्यांनी मला जे पण काहीतरी नॉर्मली खायला आणलं होतं, चायनीज समथिंग, सो ते मी खाल्लं. त्यापुढे त्यांच्यानी माझी जर्नी नॉर्मली 5 तासाची होतील, 5 ते 6 तास असेल. नंतर आम्ही झोपलो आणि मॉर्निंगला मी निघालेलो होतो. बट त्या जर्नीमध्ये मी सांगतो तुम्हाला की त्यांनी महादेवाचे नॉर्मली सॉंग्स लावतात आणि सिगरेट बिगरेट पितात होतं. आणि एक आय थिंक काय हां मला माहिती वीड घेत होता आय गेस. सो तो मला सांगत होता की मला मळून दे समथिंग आणि काहीतरी करून दे मला असं त्याचं काहीतरी जे तू स्मोक करू शकतो. ते मला माहीत नाही काय करायचं. मी बोललो भाई मैं इससे दूर हूँ, आप करना है तो करो नाही तर रख दो. त्यांनी मी त्यावेळेला त्यावेळेला मला भीती होती की हा काय करेल काय सांगता येत नाही. आणि तिथे मध्ये पुढे जाऊन तो थांबला आणि मला बोलला की जा त्या दुकानातनं समथिंग घेऊन या. मी गेलो दुकानामध्ये. मला वाटलं की हा भाई बॅग घेऊन जायचा पसार. तर माझे ते थॉट चालू होते. तरी पण बोललो आप आ जाओ चाहे तो आप आ जाओ. बोललो आप जाओ आप मैं आ जातो बाद में. तो मी केली डेअरिंग आणि मी गेलो शॉपच्या इकडे. मग त्याला आय गेस त्या मोबाईलमध्ये त्याला सॉंग्स टाकून पाहिजे होते, तर त्यासाठी गेलो होतो. तो किस्सा होता की त्यामध्ये फर्स्ट इंट्रॅक्शन झालं होतं की अननोन पर्सनवरती कसं ट्रस्ट, म्हणजे कुठल्या कंडिशनवरती तुम्ही ठेवता हे इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्या माइंडमध्ये काय चालू आहे त्यानुसार पण तुम्ही तुमचे डिसिजन घेतले पाहिजेत. म्हणजे माझा थॉट तुम्हाला सांगतो. सो तो एक सिनारी होता. तिथून माझी नॉर्मलीमध्ये त्यांच्याशी चांगलं बोलणं झालं आणि मला मॉर्निंगला त्यांनी नियर सुरतच्या अगोदर सोडलं त्यांनी. मग ती जर्नी क्वाईट डिसेंट होती. आणि सेकंड जो स्टोरी होती ती होती हां ललित नाव होतं त्यांचं. तर एकदम खास स्टोरी एकदम खास स्टोरी. सर आता 7 मिनटाचा झाला आहे व्हिडिओ हा ऑलमोस्ट. मी 10 मिनटामध्ये रॅप करेल. बट त्या स्टोरीमध्ये तुम्हाला सांगतो की ती स्टोरी कशी होती की मी सुरतच्या इथं उतरलो होतो गुजरात सुरतमध्ये. आणि ऑलमोस्ट मी ट्रॅफिक लागलं होतं आणि खूप जॅम लागला होता. आणि खूप ट्रक ड्रायव्हरला मी विचारत होतो. आणि कारण त्या माणसाने मला त्या ट्रक ड्रायव्हरने मला म्हणजे एक साईडला टर्न जातो त्या साईडला कॉर्नरला सोडलं मला. आणि माझ्या माइंडमध्ये चाललं ती नेक्स्ट जर्नी कशी करू होता. मग ते तर मला अर्ध्यात सोडलं. ठीक आहे, मला जायचं होतं लद्दाखचं. मी एम ठरवलं होतं की लद्दाखच्या आसपास कसं तरी जायचं आपल्याला. सो लॉंग भेटणं मुश्किल होतं. बोललो की मी शॉर्ट ट्रिप मारत जाऊ. ठीक आहे, माझ्या टेंट होता बॅगेमध्ये आणि बाकी गोष्टी होत्या सगळ्या, माझ्या कपडे आणि बाकी साऱ्या गोष्टी. ठीक आहे. सो ललित भाईला माझी कशी भेट झाली की तिकडे मी खूप ट्रक ड्रायव्हरना विचारत होतो. अँड ते पण जाम चालू होतं. आणि ट्रॅफिकमध्ये विचारत होतो की आप किधर जा रहे हो, अगर आप उधर जा रहे हो तो आप मुझे छोड़ सकते क्या, मैं ट्रॅव्हलर हूँ, ऐसा समथिंग त्यांना सांगत होतो. पण कुणालाच विश्वास पटत नव्हता. कारण मी एक नॉर्मली 21 वयाचा होतो त्यावेळेला आणि यंग एज आणि पळून आला की नाही असं कुणाला थॉट यायचे. मग कोणी मोस्टली ना ट्रक ड्रायव्हर भरोसा नाही ठेवत. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी वस्तूच असतात, सामान असतात, त्यांच्याकडे कॅश पण सुद्धा असते आणि त्यांचे बाकी गोष्टी पण असतात, मोबाईल. सो अननोन पर्सनला डायरेक्ट ट्रस्ट ठेवत नाहीत. सो त्या सिनॅरिओमध्ये सुद्धा मी लोकांना अप्रोच करतो. आणि माझ्या माइंडमध्ये हा थॉट होता की लोक इग्नोर करणार किंवा तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाहीत. पण ग्रॅज्युअली होते की 10 दोंडे मारायचे, मग एक तरी दगड लागणारच. ठीक आहे. सो जेव्हा मी त्या ट्रक ड्रायव्हरकडे गेलो म्हणजे ललित भैयाकडे. सो त्यांना मी विचारलं आप किधर जा रहे हो. ते बोलले की मैं यूपी के नियर जा रहा हूँ, दिल्ली साइड. तो मैं बोला आप मुझे छोड़ सकते हैं क्या, क्योंकि मैं लद्दाख साइड जाने वाला हूँ, लेकिन आप जिधर तक जा रहे हो उधर तक मुझे छोड़ सकते हैं क्या. तो बोले बैठ जाओ, बस सिंपल एक वर्ड बैठ जाओ. ते पण आधी जाऊन होतं बैठ जाओ. ठीक आहे. मग मी बसलो. मग माझी स्टोरी सांगितली मी काय करतोय आणि त्यांच्याबरोबर अजून एक होता किन्नर असो, म्हणजे ट्रक ड्रायव्हरचा हेल्पर. त्याचं पण नाव सोनू भैया होतं आणि त्यांचं नाव ललित यादव. तो होते ब्राह्मण नाही सॉरी, म्हणजे यादव होते, व्हेजिटेरियन, पूर्ण ब्राह्मण टाईप. हां ठीक आहे. सो ड्रायव्हर होते आणि ते नॉनव्हेज खात नव्हते आणि सिगरेट बिगरेट पित नव्हते. पण ते बाजूचे ते सिगरेट बिगरेट पित होते. ते सोनू भैया नाव होता. ठीक आहे. सो त्यांच्याबरोबरचं इंट्रॅक्शन मी आता पण विसरू शकत नाही. आणि ॲट द एंड मी तुम्हाला ती स्टोरी सांगेल, पण ही स्टोरी इथंच कंप्लीट करते. थँक्यू.